विद्यार्थी मित्रांनो, सर्कल चॅप्टरचा पहिला प्रॅक्टिस सेट 3.1 आपण या ठिकाणी पाहणार आहोत। फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करावं लागेल। या ठिकाणी हा CA रेडियसला जोडून घ्या आणि पुन्हा आपल्याला या ठिकाणी BC ह्या पॉइंटला त्या ठिकाणी जोडून घ्यायचा बेटा। ओके, ह्या ठिकाणी हा जो A आहे दॅट इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ दॅट टँजंट, हे दॅट इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे आणि या टँजंटवर एक B डिस्टिंक्ट पॉइंटवर दूरच्या पॉइंटवर त्या ठिकाणी दिलेला आहे। आणखीन आपल्याला ह्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपल्याला पहिल्यांदा पाहावे लागेल। इन द ॲडजॉइनिंग फिगर रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर C, दॅट इज अ सेंटर ऑफ द सर्कल दिलेला आहे। रेडियस दिलेला आहे दॅट इज अ CA दिलेला आहे, तुम्हाला 6 दिलेला आहे। लाईन AB काय आहे, टँजंट आहे, कुठे आहे, पॉइंट A ला आहे। तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या। व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB? अँगल CAB किती डिग्री आहे? तर पहा बेटा, ह्या ठिकाणी AB हा कुणाला परपेंडिकुलर आहे? CA ला परपेंडिकुलर आहे, किंवा CA हा कुणाला परपेंडिकुलर आहे? AB ला परपेंडिकुलर आहे। ओके, पण ह्या ठिकाणी बेटा हा परपेंडिकुलर राहिल्यामुळे इथे किती डिग्री तयार होतो बेटा? 90 डिग्री तयार होतो सर। पण 90 डिग्री असेल तर अँगल CAB किती आहे बेटा? 90 डिग्री आहे। पण 90 डिग्री असेल तर ह्या ठिकाणी बाय टँजंट थेरम, कोणती थेरम बेटा? बाय टँजंट थेरम आपण ह्या ठिकाणी वापरायचं आणि टँजंट थेरम अनुसार ह्या ठिकाणी हा जो CAB आहे तो किती डिग्री आहे बेटा? 90 डिग्री आहे। आणि CA कुणाला परपेंडिकुलर आहे? AB ला परपेंडिकुलर आहे। CA ची व्हॅल्यू किती दिली आहे बेटा? आपल्याला 6 दिलेली आहे। मग जो तुम्हाला दुसरा प्रश्न आहे, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB आणि Y? तर C पासून A चा जो अंतर दिलेला आहे दॅट इज अ C पासून AB चा जो अंतर दिलेला आहे तो आपला किती आहे बेटा? 6 त्या ठिकाणी आपला अंतर आहे। ओके, आता चला आपण एक एक सोडवण्याचा प्रयत्न करूया। आणि थर्ड वाला क्वेश्चन काय? डिस्टन्स AB जर तुम्हाला 6 दिलेला आहे आणि डिस्टन्स AC जर तुम्हाला 6 दिलेला ऑलरेडी आहे तर BC काढा। हा 90 डिग्री आल्यामुळे इथं कोणती थेरम वापरू शकतो बेटा? बाय पायथागोरस थेरम। मग ह्या ठिकाणचा जो अँगल आहे समजा माहिती आहे का? नाही, x धरा। इथला माहिती आहे का? नाही, x धरा। हे किती डिग्री आहे बेटा? 90 डिग्री आहे। ओके, जर अँगलच्या बाबतीमध्ये आपल्याला पुढच्या वेळेस इथं काढायचं आपल्याला, ठीक आहे। आता ह्या ठिकाणी पहा बेटा, हा 6, मग आपल्याला पायथागोरस थेरम वापरल्यावर काय येतं? द सम ऑफ स्क्वेअर दॅट इज द स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स। हे हायपोटेन्यूसचा स्क्वेअर म्हणजे BCचा स्क्वेअर बरोबर AC स्क्वेअर प्लस काय येते बेटा? AB स्क्वेअर। हे अंतर समजा काय धरलं आपण ह्या ठिकाणी? AB आहे 6, AC आहे 6, 6चा वर्ग 6चा वर्ग त्या ठिकाणी काय होतं? 2 × 6 स्क्वेअर येते बेटा। म्हणजे उत्तर काय येतं? √2 × 6 त्याचा आन्सर येतो, म्हणजे दॅट इज 6 √2 त्याचं उत्तर येतं बेटा। ओके, सॉल्व करायचं आपल्याला सर्व। मग त्यानंतर पुढे पहा बेटा, अँगल ABC किती आहे? अँगल ABC किती काढायचं ते काढायचं आहे। हा 90 डिग्री आहे, समजा हा x आहे। मग द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल किती असते बेटा? 180 डिग्री। म्हणजे अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C बरोबर किती येते बाळांनो? 180 डिग्री येते हो। मग अँगल B आणि अँगल C किती आहे? x आहे आणि अँगल A किती आहे बेटा? 90 डिग्री आहे, बरोबर किती? 180। x आणि x किती? x होता 2x, 180 मधून 90 गेले, किती उरले बेटा? 90 उरले। x बरोबर 90 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती येतं बेटा? जवळपास 45 डिग्री याचं आन्सर येतं। अशा प्रकारे इथला जो अँगल आहे हा अँगल 45 डिग्री त्या ठिकाणी येतो। पण आता आपण काय करूया, जरा टप्प्याने जाऊया, टप्प्याने त्याला सोडवण्याचा प्रयत्न करूया बेटा। चला पहा, गणितामध्ये काय म्हणलं पहिल्यांदा, पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज द मेजर ऑफ CABY? सोल्युशन। आता काय करायचं? अँगल CAB किती आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे। ओके, पहिल्यांदा काय म्हणायचं बेटा? ड्रॉ सेगमेंट CA ला ड्रॉ केलं। ओके, मग त्या ठिकाणी अँगल CAB इज इक्वल टू किती डिग्री बेटा? 90 डिग्री, कारण CA हा परपेंडिकुलर आहे टँजंटला, म्हणून हे कोणती थेरम येते बेटा? टँजंट थेरम। म्हणजे पहिल्याचं उत्तर मिळालेलं आहे की बाय टँजंट थेरमने अँगल CAB बरोबर किती येते बेटा? 90 डिग्री येते, नंबर 1। दुसरा काय फाइंड आउट करायचं? व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C? डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB पासूनचा किती अंतर आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं। ओके, आता पहा बेटा, AB काय आहे? टँजंट। CA काय आहे? त्या ठिकाणी रेडियस आहे। हा CA कुणाला परपेंडिकुलर आहे? AB ला त्या ठिकाणी परपेंडिकुलर आहे। ओके, मग काय म्हणायचं? सेगमेंट CA परपेंडिकुलर
दॅट इज त्याला काय म्हणूया, नाव द्या त्याला लाईन म्हणा. लाईन ए बीला परपेंडिक्युलर आहे, त्यामुळं आणखीन तुम्हाला सीए जो दिलेला आहे तो 6 अंतर दिलेला आहे, 6 सेंटीमीटर, किंवा त्या ठिकाणी समजा दिलेला असलं तर घ्यायचं, नाही तर नाही. सीए बरोबर 6 सेंटीमीटर आहे, जे की आपल्याला रिझन काय येते बेटा, गिवन नाही. ओके. आणि ह्या ठिकाणी बघा, हे सीए जे परपेंडिक्युलर आहे लाईन ए बीला, हा कशामुळे आहे, ज्यावेळेस कोणतीही टँजंट ज्यावेळेस रेडियसला काय होते, एका पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला टच होते, किंवा रेडियस टँजंटला एका पॉइंटला स्पर्श करतो किंवा परपेंडिक्युलर असतो, त्यावेळेस बाय टँजंट थिअरम, ह्याला पण रिझन काय येते बेटा, बाय टँजंट थिअरम. टँजंट थिअरममुळे सीए हा कुणाला परपेंडिक्युलर आहे, लाईन ए बीला त्या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे, असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. मग त्या ठिकाणी सीएची व्हॅल्यू किती आहे बेटा, 6 आहे. म्हणून देअरफॉर सी इज ॲट द डिस्टन्स ऑफ किती आहे बेटा, बघा बरं का, इथून एवढं अंतर 6 सेंटीमीटर. किती आहे बेटा, 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर फ्रॉम लाईन ए बी. कारण पण आपण दिलेलं आहे ह्या ठिकाणी बाय विच थेरम बेटा, टँजंट थेरम त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्याचं कारण आलेलं आहे. आता तिसरा काय फाइंड आउट करायचा, जरा पहा बरं का बेटा. तिसरा डिस्टन्स ए बी दिलेला आहे 6 सेंटीमीटर. तर तुम्हाला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स बी सी फाइंड आउट करायचा बेटा, बी सी. चला ह्या डायग्राममध्ये पहा, डिस्टन्स ए बी दिलेला आहे किती बेटा, 6 दिलेला आहे. हो, तुम्हाला त्या ठिकाणी काय फाइंड आउट करायचं आहे, बी सी. आणि ऑलरेडी डिस्टन्स ए बी बरोबर किती आहे बेटा, सांगा बरं का, 6 सेंटीमीटर आहे. डिस्टन्स बघा बरं का, इथं ए सी ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे, दॅट इज अ रेडियस, तो सुद्धा 6 सेंटीमीटर आहे. आता काढायचे आपल्याला डिस्टन्स बी सी, आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे. आताच आपण म्हटलं सी ए बी इन ट्रँगल सी ए बी, अँगल सी ए बी बरोबर किती डिग्री बेटा, 90 डिग्री थेरम. रिझन काय, बाय टँजंट थेरम लिहा, बाय टँजंट थेरम, किंवा एखाद्याला काय करा, फ्रॉम नंबर 1 द्या आणि त्याला बार त्याच पद्धतीने करा. ओके. देअरफॉर ट्रँगल सी ए बी इज अ राईट अँगल्ड ट्रँगल. राईट अँगल्ड ट्रँगल आहे. पण राईट अँगल ट्रँगल असल्यामुळे त्या ठिकाणी कोणती थेरम वापरू शकतो, देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम वापरा बेटा. पायथागोरस थेरम जर त्या ठिकाणी वापरला, व्हॉट इज अ पायथागोरस थेरम, हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 साइड्स. 90 डिग्रीच्या अपोजिट कोण आहे बघा बरं का बेटा, इथं बीसी स्क्वेअर बरोबर एसी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर, एसी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. एसीची व्हॅल्यू आहे 6 स्क्वेअर, ह्याची आहे 6 स्क्वेअर, साईज आहे 36, 72, पुन्हा 36 गुणिले 2 बीसी स्क्वेअर बरोबर. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, स्क्वेअर रूट घ्या बेटा, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. देअरफॉर बीसी बरोबर काय तरी 6√2 सेंटीमीटर त्याचं आन्सर येते. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी काय मिळालेलं आहे, जो अंतर पाहिजे होता डिस्टन्स बी कॉमा सी इज इक्वल टू मिळाला 6√2 सेंटीमीटर मिळालेला आहे. आता लास्ट आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ए बी सी तुम्हाला काढायचं आहे आणि त्याच्या मागचं रिझन काय आहे ते सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. काय काढायचं बेटा तुम्हाला, ए बी सी म्हणजे थोडक्यात अँगल बी काढायचा आहे. हा किती अँगल आहे, 90 डिग्री आहे. हा किती आहे काढायचा आहे, हा किती आहे काढायचा आहे. समजा ह्या ठिकाणी काय म्हटलं, दोन्ही साइड्स इक्वल आहेत, म्हणजे एसी इज इक्वल टू ए बी. ह्या ठिकाणी आपल्याला आहे ना, एसी इज इक्वल टू ए बी. पहा बेटा, एसी इज इक्वल टू ए बी, दोघांचं अंतर किती आहे, 6 सेंटीमीटर आहे. दोघं जर इक्वल असतील तर त्या ठिकाणी हा कोणता ट्रायंगल आहे बेटा, दॅट इज आयसोसिलेस ट्रायंगल. विच ट्रायंगल, इट इज आयसोसिलेस ट्रायंगल. कोणता इट इज म्हणजे कोण, सी ए बी, दॅट इज म्हणजे कोण, ट्रायंगल सी ए बी इज आयसोसिलेस ट्रायंगल. ह्याच्यामुळे ओके, असं असेल तर आयसोसिलेस ट्रायंगलच्या 2 साइड सारख्या असतात आणि 2 अँगल सारखे असतात. म्हणजे अँगल बघा इथं ए सी बी इज इक्वल टू अँगल ए बी सी, अँगल ए सी बी इज इक्वल टू अँगल ए बी सी इज इक्वल टू समजा एक्स धरूया. आता आपल्याला माहिती आहे द सम ऑफ द
सम ऑफ मेजर्स ऑफ all angles of triangle is 180 degree. म्हणून in triangle CAB angle CAB plus angle ABC plus angle ACB इज इक्वल टू 180 डिग्री येते बेटा. त्याच्यातला अँगल CAB तर तुला काढायचंय, नाही सॉरी अँगल ABC तुला काढायचा आहे. अँगल C मधला लक्षात ठेवा, A आणि मधला C आहे. हे काय मधला A आणि ह्या ठिकाणी मधला कोण आहे? A आहे. म्हणजे अँगल CAB तुला माहिती आहे बेटा, अँगल CAB माहिती आहे तुला. A किती आहे बघ बरं का, इथं 90 डिग्री आहे. अँगल B किती आहे बघ, मधला बघ X, आणि हा सुद्धा X. हा B X आहे आणि हा X बरोबर किती येतं बेटा, 180 डिग्री. X आणि X किती होतात, 2X. इकडला प्लस तिकडे जाऊन काय होतं बेटा, मायनस. देअरफॉर 2X बरोबर 180 मधून 90 गेले बेटा. देअरफॉर 2X इज इक्वल टू किती उरले, 90. देअरफॉर X इज इक्वल टू काय उरले, 90 डिवायडेड बाय 2. देअरफॉर X इज इक्वल टू काय आलं बेटा सांगा, 45 डिग्री. म्हणजेच अँगल ACB इज इक्वल टू अँगल ABC इज इक्वल टू किती आला सांगा बरं का, 45 डिग्री. इट इज युअर लास्ट आन्सर. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, पूर्ण आन्सरला त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकता. हे तुम्हाला पाहिजे होतं. हा झाला तुमचा पहिल्याचं उत्तर. परत एकदा सर्वांनी हा पूर्ण एका कडाने शांत डोक्याने पहा आणि बाय टँजंट थेरम देऊन त्याला नंबर 1 देऊन पण तुम्ही प्रत्येक ठिकाणी बार फ्रॉम वन असं म्हणू शकता. त्याच्यामुळे त्याची काही अडचण नाही आपल्याला त्या ठिकाणी. ओके बेटा, अशा प्रकारे करायचं आणि लास्टला जे काही म्हणजे आन्सर आहे ते पूर्ण लिहायचं बरं का. म्हणजे काय काय विचारलेलं आहे ते, त्याला पण मार्क असतात बेटा. पहा बेटा, इन द ॲडजॉइनिंग फिगर O इज द सेंटर ऑफ द सर्कल फ्रॉम पॉइंट R, सेगमेंट RM अँड सेगमेंट RN आर टँजंट सेगमेंट्स. या ठिकाणी काय म्हणलं, ह्या ॲडजॉइनिंग फिगरमध्ये O हा काय आहे, सेंटर आहे सर्कलचा. फ्रॉम पॉइंट R पासून सेगमेंट RM आणि सेगमेंट RN हे टँजंट आहे. टँजंट म्हणजे काय बेटा, ज्या ठिकाणी एक लाईन सर्कलला एकाच पॉइंटला स्पर्श करते त्याला टँजंट म्हणतात. टचिंग ॲट सर्कल ॲट पॉइंट M अँड N. इफ OR बरोबर दिलेला आहे तुला 10 आणि रेडियस जो दिलेला आहे तो 5 दिलेला आहे बेटा. ठीक आहे. समजा आपण काय करूया, ह्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करावं लागेल. हा इथं जोडूया आणि सेम अशाच प्रकारे आपण काय करूया, इथल्या ठिकाणी जोडूया. ओके बेटा, मग ह्या ठिकाणी जोडल्यानंतर OM आणि ON काय सांगा बरं का, रेडियस ऑफ सर्कल आहे. मग ह्या ठिकाणी हा RM दॅट इज OM हा RMला परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर असल्यावर टँजंट थेरमने काय होतो, हा 90 डिग्री होतो. हा सुद्धा किती होतो बेटा, 90 डिग्री होतो. मग 90 जर झालं ह्या ठिकाणी, तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल की व्हॉट इज द लेंथ ऑफ इच टँजंट सेगमेंट. प्रत्येक जो टँजंट सेगमेंट आहे त्याची पहिल्यांदा तुम्हाला लेंथ त्या ठिकाणी फाइंड आउट करावं लागेल. रेडियस तुम्हाला दिलेला आहे 5 दिलेला आहे. हा सुद्धा किती दिलेला आहे बेटा, 5 दिलेला आहे. हा तुमचा हायपोटेनियस आलेला आहे तुमचा, आणि ह्या ठिकाणी एक साईड मिळाली. दुसरी साईड MR आपल्याला बाय युझिंग द हायपोटेनियस बाय पायथागोरस थेरमने काढता येतं. आपण त्याला काढण्याचा आता प्रयत्न करूया. ओके बेटा, पहा बेटा थोडं लक्ष द्या. पहिलं लिहायचं बेटा सोल्युशन. सोल्युशन लिहिल्यानंतर ॲज इट इज लिहा. पहिला O इज द सेंटर ऑफ सर्कल. ओके, सेगमेंट RM and segment RN, segment RM and segment RN are tangent segments touching the circle at M and N. ओके बेटा, मग तुम्हाला काय म्हटलंय, OR दिलेला आहे. किती दिलेला आहे बेटा, 10 सेंटीमीटर आहे. रेडियस ऑफ सर्कल बघा, रेडियस ऑफ सर्कल जो दिलेला आहे तो किती आहे बेटा, 5 सेंटीमीटर आहे.
ओके, बघा याच्यामध्ये OR 10 आहे, रेडियस किती आहे 5 दिलेला आहे. मग आता आपल्याला ठिकाणी काय करावं लागेल, कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कन्स्ट्रक्शन काय करायचं, कन्स्ट्रक्शन ड्रॉ सेगमेंट OM ला जोडा आणि ड्रॉ ON सेगमेंट ON ला जोडायचं आहे. जोडल्यानंतर काय होतं बेटा, सेगमेंट OM अँड सेगमेंट ON आर रेडियस ऑफ सर्कल. काय आहेत बेटा, ते रेडियस ऑफ सर्कल आहेत. आणि रेडियस ऑफ सर्कल तुम्हाला दिलेला आहे OM इज इक्वल टू ON इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. रिझन काय द्यायचं, गिवन, कारण रेडियस ऑफ सर्कल तुम्हाला दिलेलं आहे. त्याला समजा आपण काय करूया, नंबर 1 देऊया. ओके बेटा. आता नेक्स्ट वाला पहा, या ठिकाणी काय म्हणता येते आपल्याला, या ठिकाणी की सेगमेंट OM किंवा रेडियस OM इज परपेंडिक्युलर टू लाईन RM. कुणाला परपेंडिक्युलर आहे बेटा, लाईन RM ला परपेंडिक्युलर आहे. नेमकं काय काढायचं आहे, व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट, म्हणजे RM आणि RN फाइंड करण्यासाठी मी हे करत आहे. आणि अशाच प्रकारे खालच्या साईडला बघा, ON इज परपेंडिक्युलर टू NR सेगमेंट किंवा रेडियस, ON परपेंडिक्युलर टू लाईन RN. रिझन त्या ठिकाणी काय करायचं बेटा, की असं झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट. तर रिझन त्या ठिकाणी येतो, हा परपेंडिक्युलर राहिल्यामुळे कोणत्या बेसिसवर येतो, टँजंट थिअरम. कोणत्या ह्याच्यावर होतो बेटा, टँजंट थिअरम. व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट, टँजंट थिअरम. असं असेल तर OMR इज इक्वल टू ONR अँगल OMR इज इक्वल टू अँगल ONR बरोबर किती डिग्री बेटा, 90 डिग्री. रिझन काय म्हटलं, टँजंट थिअरम आपण त्या ठिकाणी ऑलरेडी दिलेला आहे. ओके बेटा. हा 90 डिग्री जर झाला तर 90 डिग्रीच्या अपोजिट काय असतो बेटा, हायपोटेनियस आहे. मग इथं हायपोटेनियस कोण आहे, सॉरी यार, हायपोटेनियस इथं कोण आहे बेटा, OR आहे. ओके. मग आता काय म्हणायचं, इन ट्रायंगल OMR, इन ट्रायंगल OMR अँगल OMR इज इक्वल टू 90 डिग्री बेटा. देअरफॉर बाय पायथागोरस थिअरम, देअरफॉर बाय पायथागोरस थिअरम. कोणती थिअरम म्हटलं बेटा आपण आता या ठिकाणी, बाय पायथागोरस थिअरम आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग पायथागोरस थिअरम अनुसार आपल्याला काय म्हणता येतं बेटा, त्या ठिकाणी पहा, पाहित 90 डिग्रीच्या अपोजिट कोण आहे बेटा, हायपोटेनियस कोण आहे इथं, OR स्क्वेअर इज इक्वल टू, सांगा बरं का, OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर, OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. OM काय आहे, रेडियस ऑफ सर्कल. समजा नंबर 1 दिलेला किती आहे बेटा, 5 स्क्वेअर. MR तर तुला काढायचं आहे. OR तुला किती दिलेला आहे बेटा, 10 दिलेला आहे. ओके. OR किती दिलेला आहे बेटा, 10 दिलेला आहे, 10चा वर्ग. रिझन काय करायचं, फ्रॉम 1 अँड गिवन दिलेल्या अनुसार आणि 1 मधून. मग 10चा वर्ग काय येते बेटा, 100. 5चा वर्ग 25 प्लस MRचा वर्ग, इकडला प्लस इकडे जाऊन काय होतो, मायनस. MRचा वर्ग बरोबर 100 मायनस 25 बरोबर किती उरले बेटा, 75. MRचा वर्ग बरोबर 25 गुणिले 3. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स, त्यामुळं देअरफॉर MR इज इक्वल टू येते बेटा 5√3 सेंटीमीटर. पण ह्या ठिकाणी काय म्हणलं, MR आणि दुसरा कोणता बेटा, NR. हे दोन्ही कसे असतात, सेम असतात. आणि दोघांची व्हॅल्यू किती आहे सांगा बरं का बेटा, 5√3 त्यांची व्हॅल्यू येते. रिझन त्या ठिकाणी कसं काय आहे, दोन्ही सेम, तर त्याला म्हणायचं टँजंट सेगमेंट थेरम. कोणत्या थेरमानुसार बेटा, टँजंट सेगमेंट थेरमानुसार. मी ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तो थेरम पूर्ण एक्सप्लेन करणार आहे. तिन्ही थेरम्स महत्त्वाचे. टँजंट सेगमेंट थेरम. अशा प्रकारे तुम्हाला MR आणि NR त्या ठिकाणी मिळालेला आहे. दॅट इज द लेंथ ऑफ ईच सेगमेंट इज, लेंथ ऑफ ईच सेगमेंट इज 5√3 सेंटीमीटर. म्हणजे ह्या ठिकाणी ह्याची जी व्हॅल्यू आलेली आहे किती आहे बेटा, 5√3 सेंटीमीटर, 5√3
सेंटीमीटर व्हॅल्यू आलेलं आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ MRO? आता काय काढायचं बेटा? दुसरा MRO काढायचं आहे. बघा बरं का, MRO काढायचं आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला R काढायचं आहे. काय काढायचं बेटा? R, टोटल अँगल R काढायचे. आताच आपल्याला माहिती आहे द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज किती असते? सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल किती असतो बेटा? त्या ठिकाणी 360 असतो. पण ह्या ठिकाणी आपल्याला क्वाड्रिलॅटरलची थेरम वापरण्याची आवश्यकता नाही. आपल्याला हा किती डिग्री आहे बेटा? 90 डिग्री आहे. मग आता आपण ह्या ठिकाणी काय करायचं बेटा? पहिल्यांदा द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल किती असतं म्हटलं आपण? 180 डिग्री असतं. पण ह्याच्यामध्ये इन ट्रायंगल समजा RMO किंवा OMR मध्ये त्या ठिकाणी OM ची व्हॅल्यू 5 आहे, OR ची व्हॅल्यू 10 आहे. तर त्या ठिकाणी बाय कॉन्व्हर्स ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल थेरम दाखवतो मी करून तुम्हाला. थोडं लक्ष द्या इकडं. अँगल MRO साठी आपण प्रयत्न करतोय. ओके बेटा. मग अँगल OMR किती आहे सांगा बरं का? सर 90 डिग्री आहे हो. OM बरोबर किती आहे बेटा सांगा बरं का? 5 सेंटीमीटर आहे सर. OR बरोबर किती आहे बेटा? सर 10 सेंटीमीटर आहे. मग आता मला सांग बेटा, OM हा कुणाच्या अर्धा आहे? सर OR च्या अर्धा आहे हो सर. बरोबर आहे बेटा. कसं का हो सर? कारण OR ची व्हॅल्यू 10 आहे. 1/2 इंटू 10 किती होते बेटा? 5 होते. मग OM ची व्हॅल्यू किती आली बेटा? 1/2 इंटू OR. थोडं जरा लक्षात घ्या बेटा. हा OM इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेनिस आहे का नाही? बघा बरं का रे, थोडं बघा बरं का. आहे का हायपोटेनिस? हो का? हे OR काय आहे? हायपोटेनिस आहे. देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थेरम, by converse of 30 degree, 60 degree, 90 degree theorem, OM is equal to OM हा काय? OM हा 1/2 कुणाच्या अपोजिट असतं म्हटलं बेटा? साइड अपोजिट टू 30 डिग्री. साइड अपोजिट टू 30 डिग्री कोण आहे बेटा? OM आहे. ओके. मग OM हा किती डिग्रीच्या अपोजिट आहे म्हटलं आपण? आत्ता सांगितलं 30 डिग्रीच्या अपोजिट म्हणजे हा 30 डिग्री आहे. हा 30 डिग्री आहे म्हटल्यावर इथं उरलेला कोणता डिग्री असते? मग 60 डिग्री सर. मग ह्या ठिकाणी काय म्हणायचं? अँगल MRO इज इक्वल टू 30 डिग्री मिळालेला आहे. मग इन ट्रायंगल पहा बेटा, OMR इन ट्रायंगल OMR, अँगल OMR प्लस अँगल MRO प्लस अँगल ORM इज इक्वल टू, हे लक्षात ठेवायचं, सेंटरचं बघा बेटा सेम आलं बघा. OMR ROM एक राहिला बेटा, ROM इज इक्वल टू किती येते बेटा? 180 डिग्री. कसं का आलं सर? रिझन लिहायचं, सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज डॅश डॅश डिग्री 180 डिग्री. देअरफॉर काय काय माहिती त्याच्यातलं तुम्हाला? हे मधला हुडका बे. मधलं काय? OMR काय बघू चला. OM किती आहे? 90 डिग्री आहे सर. हे 90 डिग्री आलं हो सर. किती डिग्री आला रे बेटा? 90 डिग्री आलं सर. आता 90 डिग्री आला म्हटल्यावर ठीक आहे. मग पुढे आपल्याला 90 डिग्री कुठून आला म्हटलं तर आपल्याला सांगता येते फ्रॉम टँजंट थेरमानुसार पण म्हणता येतं आपल्याला. ठीक आहे बेटा. 90 डिग्री आला. MRO किती आहे आपल्याला? MRO हुडका बरं का. MRO तर तुला काढायचंय. MRO काढायचे. ROM बघा बरं का. ROM आत्ताच काढलं होतं आपण. MRO 30 डिग्री आहे बेटा. MRO 30 डिग्री आपला आलेला आहे. किती आला म्हटलं बेटा आपलं? MRO 30 डिग्री आलेला आहे. मग आपल्याला काढायचं तेच होतं ना. मग झालं ना. मग MRO आपला आलेला आहे. आता राहिलं काय? MROच्या नंतर कोणतं राहिलं आपलं त्या ठिकाणी पुस्तकात बघा रे?
एम आर एन काढायचं ना, एम आर एन म्हणजे थोडक्यात आर काढायचं, एम आर एन. ओके. मग ह्या ठिकाणी ओ आर हा काय आहे, अँगल बायसेक्टर आहे. कुणाचा? एम आर एनचा. मग एम आर एन इज इक्वल टू काय ते बेटा, एम आर ओ प्लस एन आर ओ. दोन्ही हे सेम आहेत. सी ए सी टी रिजन आहे. 30-30 बरोबर किती येतं? चला करून दाखवतो, सोपं आहे जरा. हे झाले आपलं. असो, आता आपल्याला काय करायचं, अँगल एम आर एन काढायचा बेटा. एम आर एन बघा, एम आर एन इज इक्वल टू काय ते, एम आर ओ प्लस एन आर ओ. एम आर ओ प्लस अँगल एन आर ओ लिहायचं. अँगल ॲडिशन थेरम, अँगल ॲडिशन थेरम. हे किती आहे बेटा? 30. तिकडला बी किती आहे बेटा? 30. 30 आणि 30 किती झाले रे? 60 डिग्री. देअरफॉर अँगल एम आर एन बरोबर किती आलं बेटा? 60 डिग्री. किंवा जे आत्ता आपण अर्धवट केलं बघा वर, ह्याच्यामध्ये थोडं घुसतो आपण. हा किती काढलो आपण बेटा बघा बरं का. ह्या ठिकाणी आपण जो काढलेला होता अँगल एम किती होता? 90 डिग्री होता. बरोबर आहे. अँगल एम किती होता? 90 डिग्री होता. त्याच्यानंतर कोणता अँगल होता? अँगल आर जो होता 30 डिग्री होता. मग सिमिलरली खालच्या साईडला काढावं लागेल. बरोबर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, अँगल ॲडिशन थेरमने आपल्याला त्याला फाइंड आउट करता येतं. हा झाला तुमचा दुसरा. ओके. आता आपल्याला थर्डवाला पाहायचा आहे. त्या ठिकाणी थर्डवाला खूप सोपा आहे रे बेटा. थर्डवाल्याकडे लक्ष द्या जरा. सेगमेंट आर एम अँड सेगमेंट आर एन आर टँजंट सेगमेंट ऑफ ए सर्कल. ह्या ठिकाणी सेगमेंट आर एम आणि सेगमेंट आर एन हे टँजंट आहेत. द टच सर्कल ॲट पॉईंट एम अँड एन. असा असेल तर ओ एम कुणाला परपेंडिक्युलर आहे? आर एमला. ओ एन कुणाला परपेंडिक्युलर आहे? आर एनला. हा किती डिग्री आला? 90 डिग्री. हा किती डिग्री आला बेटा? 90 डिग्री आला. 90 डिग्री आल्यानंतर त्या ठिकाणी आपण काय करूया, फर्दर प्रोसेस करूया. इन ट्रायंगल आर एम ओ, इन ट्रायंगल पहिला सोल्युशन लिहू बेटा आपण. एक मिनिट. सोल्युशन. सेगमेंट आर एम अँड सेगमेंट आर एन आर tangent segment, are tangent segments of circle with center O, with center O. आता पुढे पहा बेटा ह्या ठिकाणी इन ट्रायंगल आर एम ओ, आर एम ओ आर एन ओ. ठीक आहे. इन ट्रायंगल पहा बेटा, इन ट्रायंगल आर एम ओ अँड ट्रायंगल आर एन ओ. अँगल आर एम ओ बरोबर अँगल आर एन ओ बरोबर किती डिग्री बेटा? 90 डिग्री. कस का आलं सर? तर बेटा काय लिहायचं त्याला कारण टँजंट थेरम. कोणती थेरम? सर टँजंट थेरम म्हणजे काय हो बेटा? त्या ज्या ठिकाणी टँजंट सर्कलला म्हणजे रेडियस हा टँजंटला ज्या ठिकाणी परपेंडिक्युलर असतो तो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो, आणि ज्यावेळेस टँजंट सर्कलला टच करतो आणि रेडियस त्यावर परपेंडिक्युलर असतो त्या ठिकाणी 90 डिग्री तयार होतो. सिम्पलीमध्ये बेटा लक्षात ठेवा. म्हणजे ओ एन इज परपेंडिक्युलर टू एन आर अँड ओ एम इज परपेंडिक्युलर टू एम आर. त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं, इझिली सांगता येतं. ओके बेटा. मग टँजंट थेरम तुम्हाला नेमकं प्रूफ काय करायचं ते लक्षात ठेवा बरं का. प्रूफ असं करायचं की हा जो ओ आर आहे हा एम आर एनला बायसेक्ट करतो आणि एम ओ एनला सुद्धा बायसेक्ट करतो, हे दाखवायचं आहे. आणि हे दाखवायचं असेल तर एम आर ओ आणि एन आर ओ किंवा एम ओ आर एन ओ आर हे दोन अँगल इक्वल्स आहेत असं आपल्याला दाखवावंच लागेल त्या ठिकाणी. पहा बेटा, अँगल एम आर ओ इज इक्वल टू अँगल आर एन ओ इज इक्वल टू 90 डिग्री बेटा. ह्या ठिकाणी हायपोटेनियस ओ आर इज कॉन्ग्रंट टू हायपोटेनियस ओ आर. Hypotenuse OR is congruent to hypotenuse OR. Hypotenuse OR. रिझन काय येतं बेटा सांगा बरं का? कॉमन साईड. रिझन काय येतं? कॉमन साईड. ओके. रिझन काय येतं बेटा? कॉमन साईड. मग ह्या ठिकाणी बाय कोणती थेरम बेटा? बाय हायपोटेनियस साईड थेरम. देअरफॉर बाय हायपोटेनियस साईड थेरम. ह्याला 2 एस न पण करता येत रे. हायपोटेनियस साईड थेरम
काय होतं सांगा हायपोटेन्यूज साइड थेरमने? ट्रायंगल RMO इज कॉन्ग्रंट टू ट्रायंगल RNO. झालं सिद्ध? असं असेल तर ह्या ठिकाणी काय म्हणता येतं लक्षात घ्या, कॉन्ग्रुएंट असल्यावर 3 साइड आणि 3 अँगल एकमेकाला कॉन्ग्रुएंट असतात. आता कोणता झाला? RMO RNO. आता काय म्हणायचं? अँगल OMR कॉन्ग्रुएंट टू अँगल ONR. अँगल OMR कॉन्ग्रुएंट टू अँगल ONR. आणि दुसरा बघा अँगल MRO. हो का इकडे बघा रे, हो का अँगल पहिला कोणतं घेतलं बेटा? अँगल OMR ONR. आता काय घेणार? MRO आणि NRO. अँगल NRO. रिझन काय येणार बेटा? CACT करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आहे त्याचा रिझन त्या ठिकाणी कंसात लिहायचं. मग हे दोन जर अँगल जर इक्वल असतील तर त्या ठिकाणी सिम्पली आपल्याला काय म्हणता येतं? सेगमेंट OR. कोणता बेटा? सेगमेंट OR गीत आहे. सेगमेंट OR बायसेक्ट्स अँगल MRN अँड अँगल MON. दॅट इज युअर आन्सर. अशा प्रकारे तुम्ही त्याला एकदम इझिली त्याला सॉल्व्ह करू शकता. एकदा पूर्ण बघून घ्या, डायग्रामला बघून घ्या, आन्सरला बघून घ्या आणि एकदा न बघता तुम्ही ट्राय करण्याचा प्रयत्न करा. हा झाला आपला तिसरा. आता आपल्याला त्या ठिकाणी चौथा सोडवायचा आहे. चौथ्यामध्ये आपल्याला या ठिकाणी डायग्राम काढावा लागेल. आपल्याला चौथ्यामध्ये व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल टँजेंट्स ऑफ ए सर्कल हॅव्हिंग रेडियस? What is the distance between 2 parallel tangents of a circle having radius 4.5 centimeter? Justify your answer. Distance between 2 parallel tangents of a circle having radius म्हणजे ह्या ठिकाणी काय केले? 2 पॅरलल टँजेंट्स आहेत सर्कलचे ज्यांचा रेडियस 4.5 सेंटीमीटर आहे. तो अंतर एकूण किती आहे त्या पॅरलल लाईन मधला ते कॅल्क्युलेट करायचं आहे आणि तुमचं आन्सर त्या ठिकाणी सांगायचं आहे. पहा बेटा, ह्या ठिकाणी हा ON आणि OM हा रेडियस आहे आणि आपल्याला रेडियस दिलेला आहे. रेडियस 4.5 आहे आणि आपण वरचा पण रेडियस धरूया 4.5. आणि ह्या ठिकाणी सपोज दॅट AB आणि CD एकमेकाला पॅरलल लाईन आहेत. तर आपल्याला AB आणि CD मधला जो एकूण अंतर आहे दॅट इज अ डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल टँजेंट मधला अंतर आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ओके बेटा, मग पहिल्यांदा काय म्हणायचं? लेट O बी द सेंटर ऑफ सर्कल. O बी द सेंटर ऑफ सर्कल. आणि ह्या ठिकाणी लेट टँजेंट्स AB अँड CD टच द सर्कल ॲट पॉईंट M अँड N. समजा टँजेंट AB अँड टँजेंट CD टचेस द सर्कल ॲट पॉईंट M अँड N. पहिला लिहूया. टँजेंट AB टचेस सर्कल ॲट पॉईंट M and tangent CD touches circle at point N. समजा N ला टच करू लागला. ओके बेटा, हे बघा इथं आणि ह्या ठिकाणी बाय टँजेंट थेरम सिंपल आहे. आता एक समजा त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी काढायचं आहे. समजा आपण काय काढलं? ड्रॉ OM आणि ड्रॉ ON. कंस्ट्रक्शन समजा ड्रॉ OM अँड ON. जर आपण त्या ठिकाणी ON आणि OM काय आहेत? रेडियस ऑफ द सर्कल आहेत. ड्रॉ OM अँड ON काढलो बेटा. मग त्या ठिकाणी लाईन ड्रॉ लाईन XY कशाच्या थ्रू बेटा? थ्रू पॉइंट Y. थ्रू पॉइंट Oच्या थ्रू मध्ये आपण त्या ठिकाणी काढलेला आहे. ठीक आहे. मग आता काय म्हणायचं बेटा? लाईन AB कुणाला पॅरलल आहे बेटा? पहिल्यांदा सर लाईन AB हे CD ला पॅरलल आहे. हो सर, बरोबर आहे. लाईन AB इज पॅरलल टू लाईन CD ला. मग त्याच्यानंतर XY लाईन काढला.
मग काय म्हणायचं, लाईन एक्स वाय इज पॅरलल टू लाईन, कुणाला पॅरलल आहे बेटा, ए बी ला आहे सर. असं असेल तर देअरफॉर लाईन ए बी पॅरलल टू एक्स वाय पॅरलल टू सी डी, एक्स वाय पॅरलल टू लाईन सी डी. अशा प्रकारे ते एकमेकाला कसे बेटा सर्व पॅरलल आहेत सर. मग आता बेटा अँगल ओ एम इज परपेंडिक्युलर टू ए बी. लक्षात घ्या, ओ एम इज परपेंडिक्युलर टू ए बी अँड ओ एन इज परपेंडिक्युलर टू सी डी. ओ एम सेगमेंट ओ एम इज परपेंडिक्युलर टू टँजेंट ए बी, टँजेंट म्हणा ए बी म्हणा किंवा त्याला काय करूया लाईन वापरा इथं शब्द. ठीक आहे बेटा, लाईन ए बी. सिमिलरली सेगमेंट ओ एन इज परपेंडिक्युलर टू लाईन सी डी. ओके, लाईन सी डी ला परपेंडिक्युलर आहे. देअरफॉर रिझन काय बेटा, बाय टँजेंट थिअरम, बाय टँजेंट थिअरम. देअरफॉर मग अँगल ओ एम ए, ठीक आहे बेटा, अँगल ओ एम ए आणि अँगल ओ एन सी इज इक्वल टू किती डिग्री येते बेटा, 90 डिग्री येते सर. किती येते सांगा बरं का, 90 डिग्री येतं. पहा, अँगल ओ एम ए इज इक्वल टू अँगल ओ एन सी इज इक्वल टू काय येतं, 90 डिग्री. सर इकडलं येत नाही का, येते ना बेटा. काय येतं, डी एन ओ बी एम ओ किती डिग्री येतं, 90 डिग्री येतं. आता हे कशासाठी करतोय तुम्हाला लक्षात येईल. तुम्हाला ह्या ठिकाणी तुम्हाला सी दिसते का बेटा, हो का अशा प्रकारचा सी, हो का नीट बघा, हो का असा सी दिसतोय. हा किती डिग्री आहे म्हटलं, 90 डिग्री, आणि हा किती डिग्री आहे बेटा, 90 डिग्री आहे. हा सी. द सम ऑफ इंटेरियर अँगल्स, ह्या ठिकाणी अँगल ओ एम ए प्लस ओ एन सी, नीट आहे का, ओ एम ए प्लस ओ एन सी किंवा सॉरी ए एम ओ प्लस, बघा नीट, ए एम ओ प्लस एम ओ एक्स इज इक्वल टू काय येते बेटा, 180 डिग्री येतं. किती येतं बेटा, 180 डिग्री येतं. बघा हे पण किती आहे, 90 डिग्री आहे. ए एम ओ प्लस एम ओ एक्स बरोबर किती येतं, 180 डिग्री. कसं का सर 180 डिग्री येतो, सम ऑफ इंटेरियर अँगल थिअरम किंवा इंटेरियर, द सम ऑफ मेजर ऑफ इंटेरियर अँगल इज 180 डिग्री म्हणा किंवा इंटेरियर अँगल थिअरम, त्या ठिकाणी जस्ट एवढंच वापरा. मग त्या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे त्याच्यानुसार आपण हे सर्व करतोय. तर पहा बेटा, ए एम ओ, देअरफॉर अँगल ए एम ओ प्लस अँगल एम ओ एक्स इज इक्वल टू काय येते, 180 डिग्री. रिझन लिहायचं इंटेरियर अँगल्स थिअरम, इंटेरियर अँगल्स थिअरम. ओके बेटा. मग आता ह्याच्यातलं काय माहिती आहे रे तुला, सर ह्याच्यातला आम्हाला पहिला माहिती आहे सर ए एम ओ किती आहे बेटा, ए एम ओ बघ बरं का सर, 90 डिग्री हवं सर, हो का ए एम ओ. देअरफॉर 90 डिग्री प्लस अँगल एम ओ एक्स बरोबर किती येते, 180 डिग्री. देअरफॉर अँगल एम ओ एक्स बरोबर काय आलं बेटा, 90 डिग्री. हा तुमचा एम ओ एक्स आलेला आहे. सर एम ओ एक्स 90 डिग्री येऊन आम्हाला काय, तर एम ओ एक्सच्या पद्धतीनंच बेटा हा एम ओ एक्स सारखाच एन ओ एक्स सुद्धा किती येते सांग बरं काय, 90 डिग्री येतो. किती येतो, सिमिलरली अँगल एन ओ एक्स इज इक्वल टू सुद्धा काय येते म्हटलं बेटा, 90 डिग्री येतं. मग आता ह्या ठिकाणी पहा बेटा, एम ओ एक्स आणि एन ओ एक्स दोन्ही 90 झाले. 90 किती होतात रे, 180. 180 म्हणजे सर कोणता अँगल म्हटलं जातं, सप्लिमेंटरी अँगल म्हणतात सर. मग जर ते सप्लिमेंटरी असतील तर हे काय बेटा, एम ओ एक्स प्लस एन ओ एक्स ह्याचा जर एकूण 180 असेल, दॅट इज अ लिनियर पेअर अँगल तयार होतो. आणि लिनियर पेअर अँगल त्या ठिकाणी जर तयार झाला तर त्या ठिकाणी पहा बेटा, रे ओ एम आणि रे ओ एन हे एकमेकाच्या अपोजिट रे आहेत आणि त्याच्यामुळे एम डॅश ओ डॅश एन तयार होतो. म्हणजे तीन एका पॉईंटवर राहतात, एका लाईनवर राहतात. म्हणून एम एन हा काय आहे, इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजेंट्स ए बी आणि सी डी मधला आहे असं म्हणता येतं. आणि त्यामुळे एम एन हा काय आहे, दुप्पट आहे कुणाच्या, ओ एम आणि ओ एनच्या दुप्पट आहे.
त्यामुळे आपल्याला काय करता येतं, mn इज अ टॉईस ऑफ रेडियस. रेडियस किती आहे बेटा 4.5. मग आन्सर काय येतं बेटा 9 येतं. सिमिलरली की त्याला बेटा NOx आपला 90 आलेला आहे. मग आता पहा बेटा, अँगल MOX प्लस अँगल NOX इज इक्वल टू 90 डिग्री प्लस 90 डिग्री विच इज इक्वल टू काय येतं बेटा 180 डिग्री आलं. ओके, मग 180 म्हणजे काय बेटा सप्लिमेंटरी. देअरफॉर अँगल MOX and angle NOX are adjacent as well as सप्लिमेंटरी. काय बेटा ते सप्लिमेंटरी त्या ठिकाणी आहेत असे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. पुढे पहा बेटा, मग आत्ताच आपण म्हटलं पहा अँगल MOX NOX एका सरळ रेषेवर आहेत का नाही बघा बरं का, आहेत ना. मग त्याला कोणते म्हणतात लिनियर पेअर. मग काय म्हणायचं अँगल MOX अँड अँगल NOX फॉर्म लिनियर पेअर. काय तयार करतात बेटा ते लिनियर पेअर त्या ठिकाणी तयार करतात. देअरफॉर रे OM, आता बघा बेटा कुठला आलं रे OM सर, हो का बेटा रे OM आणि रे ON, रे OM आणि रे ON, रे OM अँड रे ON किंवा सेगमेंट म्हणा ON आर अपोजिट रे, एकमेकाच्या अपोजिट रेज आहेत. ते काय आहेत बेटा ते दीज आर अपोजिट रेज. therefore पॉइंट्स M बघा पॉइंट्स MON, पॉइंट्स MON आर कोलिनियर. therefore MN हा काय सांगा मग, MN इज द बघा इथे बघा MN बघा MN इज द हा पॅरलल लाईन मधला डिस्टन्स आहे, हा पॅरल AB आणि CD मधला डिस्टन्स आहे. MN इज द डिस्टन्स बिटवीन पॅरलल टँजेंट्स AB आणि दुसरा कोणता बेटा AB अँड CD. त्याच्यामुळे MN बघा बेटा MN हो का MN हा कुणाच्या अर्धा आहे बेटा, सॉरी म्हणजे MN हा कुणाच्या दुप्पट आहे OM आणि ONच्या, OM आणि कुणाच्या बेटा ONच्या त्या ठिकाणी दुप्पट म्हटलं ना, दुप्पट म्हणजे OMच्या दुप्पट आहे किंवा कुणाच्या दुप्पट म्हटलं ONच्या दुप्पट आहे, दोन्ही एकच आहेत ना. मग 2 × 4.5 किती आलं सांगा बरं का 9 सेंटीमीटर. देअरफॉर MN किती आला बेटा 9 सेंटीमीटर आलेला आहे. मग आपला उत्तर जो आहे डिस्टन्स बिटवीन पॅरलल टँजेंट्स. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॅरलल टँजेंट्स किती आहे बेटा 9 सेंटीमीटर. किती आहे बाळांनो, दॅट इज अ 9 सेंटीमीटर. परत एकदा सर्व पूर्ण शांत डोक्याने न बघता याला एकदा 2दा 3दा सोडवा. त्याच्यानंतर तुम्हाला हा इझिली यायला लागेल आणि खूप इझी प्रॅक्टिस सेट आहे आणि तुम्ही सहजरित्या करू शकता. आय होप जर सर्वांना कळलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जर काही दुरुस्ती असेल तर यस ऑलवेज वेलकम फॉर करेक्शन. थँक्यू सो मच. थँक्यू. यस.